तर मित्रांनो, माझं आहे हे संघर्ष नैसर्गिक प्युअर गावरान पोल्ट्री फार्म. मी सांगण्याचा एवढाच प्रयत्न करतो की पोल्ट्री फार्म गावरान करण्याचा हेतू एकच आहे की आपल्या मांसाहारी लोकांसाठी अंडी व मांस रसायनमुक्त कसं चारता येईल किंवा उपलब्ध करून देता येईल यासाठी मी प्युअर गावरान पोल्ट्रीचा विषय निवडला आहे. तर माझं हे प्युअर गावरान पोल्ट्री म्हटलं तर कोण्या पोल्ट्री फार्ममधून पिल्लं न आणता मी स्वतः खेड्यापाड्यातून 2-4 कोंबड्या जमा करून हे अस्सल प्युअर गावरान म्हणजे नैसर्गिक जे निसर्गाने जे गावरान पोल्ट्री बनवलेली कोंबडीचा जी जात बनवलेली आहे निसर्गाच्या सानिध्यात राहणारी, त्याचं मी बिझनेस म्हणायला हरकत नाही चालू केलेला आहे. तर पोल्ट्री करणाऱ्या बांधवांना एकच सल्ला देऊ इच्छितो की प्युअर गावरान पोल्ट्री करायची असेल तर फार्मावरून पिल्लं विकत न घेता स्वतः कोंबडीच्या खालून पिल्लं तयार करून रासायनमुक्त, महत्त्वाचं म्हणजे रासायनिकमुक्त हा फार्म तयार करा आणि ग्राहकांना शुद्ध गावरान मांस, अंडी आणि माझं पिल्लू पण विकायची तयारी आहे. तर कोणाला जर बिझनेस चालू करायचा असेल तर गावरान पिल्लीची विक्री केल्या जाईल. मांसासाठी पक्षी पण मिळेल, अंडी पण मिळेल. आणि कोणाला जर करायचं असेल तर होतकरू मित्रांनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करून माझ्या पोल्ट्रीला सहकार्य करावे आणि आपला बिझनेस हा समोर घेऊन जाण्याचे सहकार्य करावे. माझं असं जुगाड पद्धतीत कंपाऊंड केलेलं आहे आणि नैसर्गिकरित्या निसर्गाच्या सानिध्यात मुक्त असं पोल्ट्री फार्म आहे. माझं शेतात असल्यामुळं गावाचा कॉन्टॅक्ट नाही आणि खाद्य पण मी गावातलं किंवा फिडिंगचं वापरत नाही. पालेभाज्या जे काही शेतात टमाटर वगैरे त्याच्यावरती मी उत्पादन तयार केलेलं आहे. असं माझं शेड आहे. शेड म्हणजे हे फक्त रात्रीचा निवाऱ्यासाठी शेड आहे आणि दिवसभर माझ्या कोंबड्या पक्षी पूर्ण हे शेतातच मुक्तपणे घुमत फिरत राहतात. हा कोंबडा बेरडचा असला आहे, प्युअर बेरड फायटर म्हणलं जाईल, त्याला फायटिंगसाठी वापरले जाते या पक्षी. आणि ह्या शेलमचा आहे, प्युअर शेलम. तशी मी ब्रीड तयार केली आहे मित्रांनो. मला काही व्हिडिओ पहिलीच वेळ टाकत असल्यामुळं मला काही व्हिडिओचं तेवढं ज्ञान नाही.
तर संघर्ष हे नाव मी याच्यासाठी ठेवलं आहे की प्रत्येक गावरान पोल्ट्री फार्मरनी संघर्ष करण्याचं शिका आणि 1000, 2000, 500, 100 असे पिल्लं फार्मावरून न आणता, कारण आजकाल या युगामध्ये घोळ खूप चाललेला आहे. गावरान म्हणून कावेरी, सोनाली जे निमगावरान जे पक्षी आहेत तेच आपल्याला मिळते आणि त्याची ओळख नंतर पक्षी मोठा झाल्यानंतर कळते. तर आपण नुकसानीत जातो. म्हणून मला माझ्या गुरुबंधूंनी हा सल्ला दिला की झिरोमधून आपल्याला पोल्ट्री तयार करायची आहे. तर मी गावागावात जाऊन पक्षी तयार करून हे 10-15 पक्षी आणून हे क्वांटिटी मी तयार केलेली आहे. याच्यामध्ये अस्सल, बेरड आणि शेलम आणि गावरान हे प्युअर ब्रीड असल्यामुळं कोणाला लढाईसाठी लागत असेल तर मिळेल, मांसासाठी मिळेल आणि अंडी खाण्यासाठी पण मिळेल. तर माझ्या चॅनल बघणाऱ्या मित्रांनो एकच विनंती आहे की हा व्हिडिओ सबस्क्राईब करा. सबस्क्राईब याच्यासाठी करा की माझी माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि ह्या व्हिडिओत तुम्ही समोर पण पुढं चालवा, म्हणजे प्रचार करा. याच्यासाठी शेअर पण करा आणि गरिबाला सहकार्य करा. आणि माझी काही चुकी आढळल्यास तुम्ही पण मला मार्गदर्शन करा कमेंटमध्ये लिहून, त्याच्यापासून मी सुधारेल. आणि तुम्ही करताना पक्षी फार्मावून आणता पिल्लं स्वतः 2-4 कोंबड्या घेऊन प्युअर ब्रीड तयार करूनच रसायनमुक्त मांस आणि अंडी ह्या ग्राहकांना आपण चारू. याच्यासाठी सहकार्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.